नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. तो म्हणजे काय रे, चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसेस. आता तुम्ही म्हणणार बाळांनो, आपला मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट सुरू आहे, पार्ट सेकंडमधील एकही चॅप्टर तुम्ही घेतला नाही सर अजून. बाळांनो, पार्ट सेकंडमध्ये पहिलाच टॉपिक तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि तो टॉपिक खूप महत्त्वाचा आहे एक्झामसाठी. लॉकडाऊन अनलॉक होण्याची आपण वाट बघतोय, लॉकडाऊन उठण्याची आपण वाट बघतोय. जर का लवकरात लवकर लॉकडाऊन उठलं की आपण डायरेक्ट ऑफलाईन पद्धतीनं क्लासमध्ये डेरिव्हेटिव्ह टॉपिक घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर आपण जे छोटे छोटे चॅप्टर आणि सोपे चॅप्टर आहेत ते चॅप्टर ऑनलाईनमध्ये कवर करूया, जेणेकरून तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये फारशा शंका येणार नाहीत आणि ऑनलाईन पद्धतीने चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. जर का लॉकडाऊन असंच लांबत राहिलं तर नाविलाज असतं आपल्याला डेरिव्हेटिव्ह चॅप्टर सुरू करावं लागणारच आहे. हा चॅप्टर झाल्यानंतर आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील पहिला चॅप्टर डेरिव्हेटिव्ह हा सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील दुसरा चॅप्टर सुरू करूया. तो म्हणजे काय रे, मॅट्रायसेस. पहिला चॅप्टर आपण घेतला आहे अगोदर, आता दुसरा चॅप्टर घेऊया. बाळांनो, मॅट्रायसेस हा तुम्हाला 11वीला झालेला पार्ट आहे बऱ्यापैकी. ओके, मॅट्रिक्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण 11वीमध्ये पाहिली होती. त्यानंतर टाईप्स ऑफ मॅट्रिक्स पाहिले होते, त्यानंतर ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स ते पण पाहिलं होतं आपण. ओके, या सर्व कन्सेप्टचं मी पुन्हा एकदा रिव्हिजन करणार आहे. तो पार्ट तुम्हाला 11वीला झाला आहे म्हणून तो पार्ट कट करायचा नाही, कारण CETला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. CETला आणि JEEला दोन्हीसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे हा. त्याच्यामुळं 11वीचे सर्व कन्सेप्ट अगोदर कव्हर करून मगच आपण 12वीचा पार्ट सुरू करणार आहोत. चला तर बघूया मॅट्रिक्स, त्याची डेफिनेशन काय दिलीत बघूया आपण. बघा, फर्स्ट डेफिनेशन इथे लिहून ठेवलेली आहे मी. अँड अरेंजमेंट ऑफ m into n नंबर्स in m rows and n columns enclosed in a square brackets is called a matrix of order m by n. m into n म्हणा किंवा m by n म्हणलं तरी चालेल. बघा, m into n नंबरची अरेंजमेंट कशा प्रकारे केली बघा रे. m रोज अँड n कॉलम्स, त्याचबरोबर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ती जी अरेंजमेंट आहे ती एनक्लोज्ड केलेली आहे. बघा, m into n नंबरची अरेंजमेंट कशा प्रकारे. m रोज म्हणजे काय, आडव्या ओळी. n कॉलम्स म्हणजे काय, उभ्या ओळी. m रोज आणि n कॉलममध्ये अरेंजमेंट केलेली आहे. ती अरेंजमेंट कशी केली रे, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एनक्लोज्ड केलेली आहे. त्या अरेंजमेंटलाच आपण काय म्हणतो रे, मॅट्रिक्स म्हणतो. आणि कशा प्रकारचा मॅट्रिक्स म्हणतो, m by n किंवा m into n ऑर्डरचा मॅट्रिक्स असं आपण म्हणतो. लक्षात येतंय. ओके, हे 11वीला पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर 11th स्टँडर्डमध्ये आपण एक डेफिनेशन पाहिली होती बघा, ती दुसरी डेफिनेशन घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला लगेचच कळेल. बघा, अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ n into n नंबर्स इन m रोज अँड n कॉलम्स इन द फॉर्म ऑफ. बघा, रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे कशाची, m into n नंबरची. कशा प्रकारे, m रोज आणि n कॉलममध्ये इन द फॉर्म म्हणले कशा प्रकारे अरेंजमेंट केली. बघा रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये फॉर्म काय दिलं आहे बघा अरेंजमेंटचा आपल्याला. A11 A12 A13 अप टू डॅश A1n, त्यानंतर A21 A22 A23 अप टू डॅश A2n. त्यानंतर खाली डॅश केले बघा मी, AM1 AM2 AM3 डॅश AMN. ही m into n नंबरची अरेंजमेंट केली बघा, रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे. बरोबर आहे. आता मग ह्यातल्या काही कन्सेप्ट आहेत तुम्हाला त्या समजावून सांगायचे मला. बरोबर आहे. A11 म्हणजे काय रे, पहिली रो. हा जो पहिला नंबर आहे तो रो दर्शवतो आणि दुसरा जो नंबर आहे तो काय दर्शवतो रे, कॉलमचा नंबर दर्शवतो. बघा, पहिला नंबर रोचा नंबर दर्शवतो, दुसरा नंबर कॉलमचा नंबर दर्शवतो. A11 म्हणजे काय रे, पहिल्या रो मधला पहिला कॉलम, पहिली रो पहिला कॉलम. बरोबर आहे. A12 म्हणजे काय रे, पहिली रो दुसरा कॉलम. A13 म्हणजे काय रे, पहिली रो तिसरा कॉलम. A1n म्हणजे काय रे, पहिली रो nवा कॉलम, लास्टला nth कॉलम असेल ना. बरोबर आहे. तसं इथं बघा, A21 म्हणजे दुसरी रो पहिला कॉलम, A22 दुसरी रो दुसरा कॉलम, A23 दुसरी रो तिसरा कॉलम, अप टू डॅट A2n. 2n म्हणजे काय रे, दुसरी रो
nth कॉलम, सेकंड रो nth कॉलम, अप टू डॅश डॅश डॅश. खाली आता बघा, जसं या साईडला आपण nth कॉलम घेतो, कॉलमची संख्या n पर्यंत घेतली, तशी रोची संख्या पण आपल्याला कशापर्यंत घ्यावं लागेल रे, m पर्यंत घ्यावं लागेल ना. अप टू डॅश 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 बघा 1 2 3 4 अप टू डॅश डॅश काय येणार खाली रे, mth रो येणार ना, mth am1 म्हणजे काय रे, m नंबरची रो फर्स्ट नंबरचा कॉलम, बरोबर आहे. m नंबरची रो फर्स्ट नंबरचा कॉलम. am2 म्हणजे काय रे, m नंबरची रो सेकंड कॉलम. am3 म्हणजे काय रे, m नंबरची रो थर्ड कॉलम. अप टू डॅश 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 amn. ही जी अरेंजमेंट केलेली आहे, या अरेंजमेंटलाच आपण काय म्हणतो रे, इज कॉल्ड मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m/n. m म्हणजे काय रे, रोज, नंबर ऑफ रोज. n म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम्स. बघा लक्ष द्या, m म्हणजे नंबर ऑफ रोज, n म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम्स. लक्ष देते. आता तिसरी एक डेफिनेशन बघूया, मग एक्झाम्पल सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला मॅट्रिक्सची. ओके, थर्ड नंबरची एक डेफिनेशन दिली बघा आपल्याला इथं. तिन्हीपैकी कोणतीही डेफिनेशन समजून घ्या, तिन्ही डेफिनेशनचं मिनिंग एकच आहे. जे काही मी 3 डेफिनेशन मांडलेलं आहे, थोडं डिटेल घ्यायचं आहे म्हणून आपण मांडलेलं आहे. तिन्ही डेफिनेशनचं मिनिंग तेच आहे. तुम्हाला तिन्हीपैकी कोणती डेफिनेशन समजेल ती लक्षात ठेवा, काय अडचण नाही. ओके, थर्ड डेफिनेशन काय दिली बघा. अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m into n कॅन बी जनरली रायटन ॲज. आता m into n या ऑर्डरचा मॅट्रिक्स आपण जनरली कसा राईट करतो रे, जनरल फॉर्म त्याचा काय असणार आहे रे, aij इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट स्मॉल aij m into n. बघा आता कॅपिटल लेटर्स आहेत ते मॅट्रिक्स डिनोट करतो आपण. कॅपिटल लेटर्स म्हणजे काय डिनोट करतो रे, मॅट्रिक्स डिनोट करतो कॅपिटल लेटरनं. हे जे स्मॉल ए आहे का, स्मॉल aij, स्मॉल ए म्हणजे एलिमेंट डिनोट करतो मॅट्रिक्समधले. हे काय हे एलिमेंट आहेत मॅट्रिक्समधले, आतले काय आहेत रे, एलिमेंट्स आहेत. आय जे म्हणजे काय रे, आय म्हणजे नंबर ऑफ रो, जे म्हणजे काय रे, नंबर ऑफ कॉलम. जसं मी एमला नंबर ऑफ रो म्हणलं आणि एनला काय म्हणलं, नंबर ऑफ कॉलम म्हणलं, तसं आय म्हणजे काय रे, नंबर ऑफ रो. आय आणि एमचं मिनिंग एकच आहे. आणि जे म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम. जे आणि एनचं मिनिंग एकच आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा aij, स्मॉल aij ना आपण काय डिनोट करतो रे, त्या मॅट्रिक्समधले एलिमेंट डिनोट करतो. समजा a11 असेल तर मग मी काय म्हणणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. a13 फर्स्ट रो थर्ड कॉलम. a31 थर्ड रो फर्स्ट कॉलम. म्हणजे यामध्ये पहिला जो नंबर आहे ती आयची व्हॅल्यू असणार आहे आणि दुसरा जो नंबर आहे ती कशाची व्हॅल्यू असणार आहे, जेची व्हॅल्यू असणार आहे. वेअर aij डिनोट्स द एलिमेंट ऑफ मॅट्रिक्स ए. मी तेच सांगितलंय, aij काय डिनोट करतं रे, मॅट्रिक्समधले एलिमेंट डिनोट करतं. इन आयथ रो अँड जेथ कॉलम. आयथ रो अँड जेथ कॉलम. आयथ रो, आय म्हणजे काय रे, नंबर ऑफ रो, जे म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम. ह्या तिन्ही डेफिनेशन तुम्हाला समजले असतील, 11th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. तरी मी पुन्हा रिवाईज केलं. आता ह्याची एक्झाम्पल घेऊया बघा. मग मॅट्रिक्स कसे असतात बघा. समजा पहिले एक्झाम्पल घेतलं मी, a इज इक्वल टू 2 3 4 5. आता बघा पहिल्या रोतला पहिला कॉलम, पहिली रो पहिला कॉलम म्हणजे पहिल्या रोतला पहिला एलिमेंट म्हणलं चालतंय. पहिल्या रोतला दुसरा एलिमेंट, दुसऱ्या रोतला पहिला एलिमेंट आणि दुसऱ्या रोतला दुसरा एलिमेंट. ह्याच्यामध्ये रोज किती आहेत रे, आडव्या ओळी किती आहेत, 1 2. उभ्या ओळी किती आहेत, 2च आहेत. म्हणजे हा मॅट्रिक्स कसा आहे रे, 2x2चा आहे. 2x2चा मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे. लक्षात येतं आहे. मग इथं आयची व्हॅल्यू, इथं एमची व्हॅल्यू पण 2च आहे आणि एनची व्हॅल्यू पण 2च आहे. आणि हे जे एलिमेंट आहेत ते स्मॉल aij या पद्धतीने आपण हे एलिमेंट डिनोट करू शकतो. ह्याला a11 म्हणू शकतो, ह्याला a12 म्हणू शकतो, ह्याला a21 म्हणू शकतो, ह्याला a22 म्हणू शकतो. बघा मी वाटल्यास इथे एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये एलिमेंट जर दर्शवा म्हणलं त्यांनी तर a11 काय असणार आहे रे, a11 2 असणार आहे. बघा a12 म्हणजे पहिल्या रोतला दुसरा एलिमेंट, दुसरा कॉलम म्हणा 3 असणार आहे. a21 बघा आता दुसरी रो पहिला कॉलम 4 असणार आहे. अँड a22 काय असणार आहे रे, 5 असणार आहे. अशा प्रकारे आपण एलिमेंट पण डिनोट करू शकतो. हा 2x2चा मॅट्रिक्स आहे. त्यानंतर आपण असंही एखादं घेऊ शकतो. दुसरे एक्झाम्पल बघा, अजून एखादं 1 2 3.
आता बाळांनो ह्याच्यामध्ये रोज किती आहेत? रोज एकच रो आहे बघा. रो किती आहेत? एकच. आणि कॉलम मात्र किती आहेत? 3 कॉलम आहेत 1x3चा. किंवा अजून एखादं बघा तिसरे एक्झाम्पल घेऊया आपण ह्याच्यामध्ये 2 5 6. आता ह्याच्यामध्ये रोज किती आहेत रे? 1 2 3 रोज आहेत. आणि कॉलम किती आहे? फक्त एकच आहे. नेहमी आपण रोज अगोदर दर्शवतो इथं आणि कॉलम नंतर दर्शवतो. किंवा एखादा अजून एक लास्ट जरी एक्झाम्पल बघायचं झालं तर बघा आता एखादा मॅट्रिक्स मी घेतला 2 3 4 -7 8 9 0 5 1 असा एक मॅट्रिक्स घेतला सपोज. ओके. आता मला सांगा अशा प्रकारचीच अरेंजमेंट आहे ना ही रेक्टँग्युलर अरेंजमेंट. हे एलिमेंट आहेत आतले. आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सांगा मला किती आहेत? रोज किती आहेत बघा? किती आहेत रे? हो रेक्टँग्युलर अरेंजमेंट आहे किंवा तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एनक्लोज्ड झालेले एलिमेंट आहेत. बरोबर आहे. आता m × n एलिमेंट म्हणले मग m आणि n ची व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला. काय सांगा इथं? m म्हणजे काय? नंबर ऑफ रोज. किती आहेत नंबर ऑफ रोज? 3 आहेत बघा. आणि कॉलम किती आहेत बघा? 3च आहेत. म्हणजे इथे m × n म्हणजे काय? 3/3चा मॅट्रिक्स म्हणू शकतो आपण याला. जसं m/n ची मी डेफिनेशन केली ती आता इथं. बरोबर आहे. तिन्हीमध्ये दोन्ही वरचे 2 डेफिनेशन दिली त्याच्यामध्ये m/n ची जी डेफिनेशन केली ती या सर्व एक्झाम्पलला मॅच होते. लक्षात आलं का? I म्हणजे काय रे? नंबर ऑफ रो. जे म्हणजे काय? नंबर ऑफ कॉलम. बरोबर आहे. आणि m × n म्हणजे त्या मॅट्रिक्सची ऑर्डर. m म्हणजे काय? किती रोज आहेत टोटल किती रोज आहेत. आणि n म्हणजे काय? किती कॉलम आहेत. आता तुम्ही म्हणणार सर इथं तुम्ही म्हणलं आयथ रो. अरे तो एलिमेंट कितव्या रोमध्ये आहे ते दर्शवण्यासाठी आयचा वापर करतो आपण. बरोबर आहे. म्हणजे तो नंबर दर्शवण्यासाठी आयचा वापर करतो. आणि तो एलिमेंट कितव्या कॉलममध्ये आहे ते दर्शवण्यासाठी जेचा वापर करतो. आणि टोटल रो दर्शवण्यासाठी m वापरतो. टोटल कॉलम दर्शवण्यासाठी n वापरतो. लक्षात येते. मॅट्रिक्सची ऑर्डर दर्शवण्यासाठी आपण m × n m/n म्हणजे mचा आणि nचा वापर ऑर्डरसाठी करतो. आणि आयचा आणि जेचा वापर काय करतो? एलिमेंट आतले एलिमेंटचा नंबर दर्शवण्यासाठी. कितव्या रोतला कितवा एलिमेंट आहे किंवा कितव्या कॉलममधला कितवा एलिमेंट हे दर्शवण्यासाठी आय आणि जेचा वापर करतो आपण. आय थिंक हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. ओके. ही मॅट्रिक्सचा बेसिक पार्ट आहे. आता आपण टाईप्स ऑफ मॅट्रिक्स बघणार आहोत नेक्स्ट पार्ट. व्हिडिओ पॉज करा, हे सगळं लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. तर बाळांनो आपण मॅट्रिक्स म्हणजे काय पाहिलं, त्याचे डेफिनेशन्स पाहिल्या. बरोबर आहे. त्यामधले एलिमेंट कसे दर्शवतात, कशाने डिनोट करायचे हे सगळं पाहिलं आपण. आता आपण टाईप्स ऑफ मॅट्रिक्स बघूया. टाईप्स ऑफ मॅट्रिक्स तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये झालेले आहेत तरी आपण रिवाईज करतोय. CETला आणि JEEला खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत हे. बघूया मग टाईप्स ऑफ मॅट्रिक्स. पहिला टाईप कोणता दिला आहे बघा इथं? रो मॅट्रिक्स. आता मी इथं तुम्हाला डेफिनेशन सांगताना पूर्ण सांगतो पण इथं लिहून देताना शॉर्टकटमध्ये लिहून देऊया. ओके. तुम्ही ते शॉर्टकटमध्येच लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुन्हा रीड करताना सोपं जाईल. ओके. लगेचच लक्षात येईल. बघा रो मॅट्रिक्स म्हणजे काय? अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली 1 रो इज कॉल्ड ॲज अ रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? रो मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजेच काय म्हणणार तुम्ही रे इथं? कंटेनिंग ओनली 1 रो. शॉर्टकटमध्ये लिहायचं म्हणलं तर. बरोबर आहे का? ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल 1 2 3 असा एक मॅट्रिक्स घेतला बघा. ह्याच्यामध्ये काय रे? एकच रो दिली आपल्याला. लक्षात येते. त्यानंतर नेक्स्ट टाईप बघूया मॅट्रिक्सचा. कॉलम मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स रे? कॉलम मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स म्हणजे काय रे? एकच रो असणाऱ्या मॅट्रिक्सला रो मॅट्रिक्स म्हणतो. तसंच अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली 1 कॉलम इज कॉल्ड ॲज कॉलम मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो त्याला आपण काय म्हणायचं? कॉलम मॅट्रिक्स म्हणायचं. बघा अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली 1 कॉलम
ओके, शॉर्टकटमध्ये लिहिले मी, कंटेनिंग ओनली वन कॉलम इज कॉल्ड ॲज अ कॉलम मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल कॉलम घ्यावं लागेल ना आपल्याला, आता एकच कॉलम 2 6 8 बघा, ह्याला आपण काय म्हणतो, कॉलम मॅट्रिक्स. याच्यामध्ये एकच कॉलम आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप दिला आहे बघा, थर्ड वन, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. थोडं फास्ट घेऊया कारण रिव्हिजन चालू आहे, 11th स्टँडर्डमध्ये झालं आहे आपल्याला. ओके, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. बघा, असा मॅट्रिक्स की त्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम नसतात, त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजेच बघा, नंबर ऑफ रोज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. ओके, किंवा इथं शॉर्टकटमध्ये एम इज नॉट इक्वल टू एन पण म्हणू शकता तुम्ही. ओके, एम कशाने दर्शवतो आपण, रोज, नंबर ऑफ रोज कशाने दर्शवतो, एमनं. नंबर ऑफ कॉलम कशाने दर्शवतो, एननं. ज्या मॅट्रिक्समध्ये रोज आणि कॉलम यांची संख्या सेम नसते त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो रे, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ह्याची एक्झाम्पल घेऊया 1-2 बघा. आता फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल एखादा मॅट्रिक्स मी घेतला बघा. आता बघा, 2 3 4 5 6 7. ओके, आता या मॅट्रिक्समध्ये बघा, रोज किती आहेत रे, 2 आहेत, बरोबर आहे का. रोज किती आहेत, 2. कॉलम किती आहेत रे, 3. म्हणजे 2/3चा मॅट्रिक्स आहे. म्हणजे रो आणि कॉलम सेम आहेत का रे, नाहीत. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या, दुसरं. ओके, 3 2 5 7 8 9. आता हा मॅट्रिक्स बघा, याच्यामध्ये रोज किती आहेत रे, 3 रोज आहेत आणि कॉलम किती आहेत, 2 आहेत. मग रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती ना. बघा की आडवा विचार केला तर हा आयत दिसतोय ना, किंवा उभा बघा, उभा वर्टिकल बघा, हा पण आयतच दिसतोय ना. दिस इज कॉल्ड रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. काय अडचण, समजलं असेल. ओके, ज्या मॅट्रिक्समध्ये रोज आणि कॉलम सेम नसतात, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम नसतात, त्या मॅट्रिक्सला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. आता नेक्स्ट टाईप बघणार आहे बाळांनो, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स आता ह्याच्या अपोजिट आहे ना, रेक्टँग्युलर मॅट्रिक्सच्या अपोजिट डेफिनेशन आहे कोणाची, स्क्वेअर मॅट्रिक्सची. रेक्टँग्युलर मॅट्रिक्समध्ये एम इज नॉट इक्वल टू एन होतं, मग स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये काय असेल, स्क्वेअर म्हणजे काय, चौरस, बरोबर आहे का. मग मला सांगा, चारी बाजूनी सेम आलं पाहिजे, मग त्यासाठी मला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम घ्यावे लागतील ना. म्हणजे बघा त्याची डेफिनेशन आहे का, अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम असतात, काय असतात रे, सेम असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. ठीक आहे, एम इज इक्वल टू एन. किंवा आपण असंही लिहू शकतो, नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. ओके, असं जर असेल तर ह्याला आपण काय म्हणतो रे, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो आपण ह्याला. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो, ज्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतात. एक्झाम्पल घ्यायचं एखादं बघा, 1-2 एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल घेतलं मी बघा, 1 0 2 3. बघा 2/2चा आहे बघा, 2 रो आणि 2 कॉलम आहेत. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम कसं झालं, सेम झालं. दुसरं एखादं घ्या, 1 3 5 7 9 11 0 -2 7. काय जे काय असेल ते 7 घेण्यापेक्षा एक दुसरं एखादा नंबर घ्या, 4 घ्या, 4. ओके, या मॅट्रिक्समध्ये बघा किती रोज आहेत रे, 3 रोज आहेत आणि कॉलम किती आहेत रे, 3. म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम कसे आहेत, सेम आहेत. याला आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स. आता या स्क्वेअर मॅट्रिक्सवर डिपेंड पुढचे 2-3 टाईप आहेत बघा, खूप महत्त्वाचे टाईप आहेत.
त्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. बघा स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय समजलं बाळांनो. नेक्स्ट टाईप बघा मॅट्रिक्सचा, डायगोनल मॅट्रिक्स. कोणता रे, डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. बघा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो, then this matrix is called as diagonal matrix. बघा, a square matrix in which all non-diagonal elements are zero. All non-diagonal elements are zero. ओके, असं असेल तर त्याला आपण काय म्हणतो रे, डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो, डायगोनल मॅट्रिक्स. ह्याची एक दोन एक्झाम्पल्स घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं, डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, तो अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. कंडिशन बघा, तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असली पाहिजे. बघा पहिले एक्झाम्पल घेतलं मी इथं, 1, थोडं मोठं काढूया अक्षरमध्ये दिसेल तुम्हाला, 1 0 2. बघा आता डायगोनल तुम्ही म्हणणार सर इकडून पण डायगोनल असं बघू शकतो ना आपण, तसं करायचं नाही. डायगोनल कन्सिडर कसा करायचा बघा, डायगोनल दिलेल्या मॅट्रिक्सचा डायगोनल कसा कन्सिडर करायचा. फर्स्ट एलिमेंट इन फर्स्ट रो. ओके, फर्स्ट एलिमेंट इन फर्स्ट रो टू लास्ट एलिमेंट इन लास्ट रो. बघा पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट ते शेवटच्या रो मधला शेवटचा एलिमेंट, शेवटच्या रो मधला शेवटचा एलिमेंट, अशा पद्धतीने डायगोनल कन्सिडर करायचा. लेफ्ट टू राईट, बघा लेफ्ट टू राईट असा डायगोनल कन्सिडर करायचा, असा या पद्धतीनं. ओके, डायगोनल ऑलवेज या पद्धतीनं कन्सिडर करायचा. मग मला सांगा, हा डायगोनल आहे आणि हे खालचे वरचे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत बघा. कसले आहेत रे, नॉन डायगोनल एलिमेंट आहेत. मग ते कसे आहेत रे, 0 आहेत. मग याला काय म्हणतो आपण, डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. दुसरे एखादे एक्झाम्पल घ्या, 3x3चा मॅट्रिक्स घ्या. बघा डायगोनल मॅट्रिक्स असण्यासाठी तो दिलेला मॅट्रिक्स हा कसला असला पाहिजे, अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम असायला पाहिजे. बघा 2 0 0 0 3 0 0 0 4 हा मॅट्रिक्स बघा. आता हा डायगोनल आहे, हे डायगोनल एलिमेंट आहेत बघा सगळे. आणि डायगोनलच्या वरचे आणि डायगोनलच्या खालचे हे एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट आहेत. काय म्हणतो आपण त्याला, नॉन डायगोनल एलिमेंट. ते कसे आहेत रे, 0 आहेत. म्हणजे हा कसला मॅट्रिक्स आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे. ओके, कसला मॅट्रिक्स आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे. मग आता बाळांनो तुम्हाला CETला प्रश्न विचारतात बघा. समजा हे एक्झाम्पल दिलं तर हा मॅट्रिक्स डायगोनल मॅट्रिक्स आहे का स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, कन्फ्युजन होतं ना तुमचं. हा स्क्वेअर मॅट्रिक्स पण आहेच की, पण त्याचबरोबर डायगोनल पण आहे ना. मग आन्सर कुठलं सिलेक्ट करणार. मग ह्या प्रॉपरली सर्वच्या सर्व कंडिशन कोणाच्या सॅटिस्फाय करतं आहे रे, डायगोनल मॅट्रिक्सच्या. कारण नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत ना आणि डायगोनल एलिमेंट प्रेझेंट आहे तिथं. मग डायगोनल मॅट्रिक्सच्या कंडिशन सॅटिस्फाय करत आहे, त्यामुळं ह्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणू शकतो. पण आन्सर निवडताना तुम्ही डायगोनल मॅट्रिक्सच निवडायचं. कळलं का. ओके, डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय समजलं, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. नेक्स्ट टाईप बघा आता, स्केलर मॅट्रिक्स. कुठला रे, स्केलर मॅट्रिक्स. बघा अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which
all non-diagonal element are 0 and each diagonal element is same or identical पण म्हणू शकता तुम्ही, सेम और आयडेंटिकल किंवा एव्हरी किंवा ऑल डायगोनल एलिमेंट आर सेम असंही म्हणू शकता तुम्ही. अँड ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम. बघा स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं बघा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट आर 0 अँड ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम और आयडेंटिकल. वरच्यावरच डिपेंड आहे बघा. तो दिलेला मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे, त्याचबरोबर डायगोनल पण असला पाहिजे, आणि डायगोनल असून डायगोनलचे जे एलिमेंट आहेत ते सेम असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता जागेचा अभाव आहे तरी आपण एक 2x2चं घेऊया. ओके 2 0 0 2. बघा हा डायगोनल मॅट्रिक्स तर आहेच, त्याचबरोबर ह्याचं डायगोनल एलिमेंट कसे आहेत रे, सेम आहेत. कशा आहेत, सेम आहेत. लक्षात येतं तुमच्या, डायगोनल एलिमेंट कशा आहेत त्याचे, सेम आहेत. म्हणजेच याला आपण काय म्हणतो रे, स्केलर मॅट्रिक्स म्हणतो. 3x3चं मॅट्रिक्स तुम्ही लिहू शकता ना, इथं वाढवा फक्त आणि हे 2 2 सेम करा. ओके 3x3चा मॅट्रिक्स तुम्ही लिहू शकताय स्केलर मॅट्रिक्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, युनिट मॅट्रिक्स. कुठला रे, युनिट मॅट्रिक्स. त्यालाच आपण काय म्हणतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता ह्याची डेफिनेशन लिहितो बघा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which all non-diagonal elements are 0, all non-diagonal elements are 0 and each diagonal element is 1. Each diagonal element is 1. बघा मी सेम म्हणलंय का रे इथं, 1 म्हणलंय 1. बघा म्हणजे आता हा युनिट मॅट्रिक्सला आपण स्केलर मॅट्रिक्स पण म्हणू शकतोय ना, बरोबर आहे. युनिट मॅट्रिक्सला मी स्केलर मॅट्रिक्स म्हणू शकतोय का नाही, म्हणू शकतोय. पण स्केलर मॅट्रिक्सला युनिट मॅट्रिक्स म्हणू शकतोय का, म्हणू शकत नाही. कारण युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्सची कंडिशन काय रे, त्या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंटची व्हॅल्यू काय असली पाहिजे, प्रत्येक डायगोनल एलिमेंट काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे. बघा अ डायगोनल मॅट्रिक्स किंवा अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट आर 0 अँड ईच डायगोनल एलिमेंट इज 1. बघा ह्याचं एक्झाम्पल घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या लगेचच. फॉर एक्झाम्पल 2 पद्धतीने घेऊया आपण एक्झाम्पल. 1 0 0 1. ओके पहिले एक्झाम्पल घेतलं बघा हे. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल घेऊया. 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके काय अडचण आहे का रे. बघा डायगोनल एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंटची व्हॅल्यू काय आहे रे, 1 आहे. इथं बघा नॉन डायगोनल एलिमेंट कसे आहेत, 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंटची व्हॅल्यू काय आहे रे, 1 आहे. ओके लक्षात येतं तुमच्या. आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण आईनं डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, आईनं. बघा लक्ष द्या बाळांनो. पहिल्यांदा रो मॅट्रिक्स पाहिलं आपण. रो मॅट्रिक्स म्हणजे काय रे, ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्याला रो मॅट्रिक्स म्हणतो. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय रे, ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असते त्याला कॉलम मॅट्रिक्स म्हणतो. त्यानंतर
रेक्टँग्युलर मॅट्रिक्स पाहिला आपण. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं रे? अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम, म्हणजे एम इज नॉट इक्वल टू एन. रो आणि कॉलमचा नंबर सेम नसतो, त्याला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. आणि त्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स आणि युनिट मॅट्रिक्स हे एकमेकावरती डिपेंड आहेत. बरोबर आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं रे? अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. ज्या मॅट्रिक्समध्ये रोज आणि कॉलमचा नंबर सेम असतो त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं, एम इज इक्वल टू एन. त्यानंतर डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणतो बघा आपण? अ स्क्वेअर मॅट्रिक्स. बघा डायगोनल मॅट्रिक्स असण्यासाठी तो पहिला स्क्वेअर असला पाहिजे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो, ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो इज कॉल्ड ॲज डायगोनल मॅट्रिक्स. असा स्क्वेअर मॅट्रिक्स की त्या स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये जे डायगोनल एलिमेंट आहेत ते सोडून जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत ते काय असले पाहिजे रे? झिरो असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? डायगोनल मॅट्रिक्स. त्यानंतर स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनलवर डिपेंड आहे. बघा तुम्ही अ स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणण्यापेक्षा अ डायगोनल मॅट्रिक्स म्हणलं तरी पण चालतं ह्याच्या डेफिनेशनमध्ये स्केलरच्या. अ डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल द नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो अँड डायगोनल एलिमेंट्स आर आयडेंटिकल ऑर सेम. बरोबर आहे. तुम्ही स्क्वेअर म्हणा किंवा डायगोनल म्हणलं तरी चालतं. स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं बघा? नॉन डायगोनल एलिमेंट झिरो असतात आणि डायगोनल एलिमेंट सेम असतात, सेम. ओके, इथं पाहिलं आहे आपण. त्यानंतर युनिट मॅट्रिक्स पाहिलं बघा. युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स, तिथं तुम्ही असं म्हणू शकताय बघा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणण्यापेक्षा अ स्केलर मॅट्रिक्स पण म्हणू शकताय. बघा इथं काय म्हणू शकताय रे? स्केलर मॅट्रिक्स पण म्हणू शकताय. अ स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल द नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो अँड ईच डायगोनल एलिमेंट इज वन. बरोबर आहे. किंवा स्क्वेअर पण म्हणू शकताय. आता युनिट मॅट्रिक्स कशाला म्हणायचं किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स कशाला म्हणायचं बघा? दिलेलं मॅट्रिक्स एक तर डायगोनल मॅट्रिक्स किंवा स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे आणि त्याचे नॉन डायगोनल एलिमेंट हे झिरो असले पाहिजे आणि जे डायगोनल एलिमेंट आहेत त्याची प्रत्येक डायगोनल एलिमेंट हा काय असला पाहिजे? वन असला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो? युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय आय, कॅपिटल आय. ओके, वाटल्यास इथं म्हणा काय फरक पडत नाही. आयडेंटिटी मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय आयडेंटिटी मॅट्रिक्स is denoted by capital I. डिनोटेड बाय काय म्हणू शकतो आपण? कॅपिटल आय ना आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स डिनोट करतो. लक्षात आलं? अजून बरेच टाईप मॅट्रिक्सचे राहिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. राहिलेले टाईप बघूया आपण मॅट्रिक्सचे. ओके, तर नेक्स्ट टाईप काय आहे बघा मॅट्रिक्सचा? नल मॅट्रिक्स ऑर झिरो मॅट्रिक्स. आता नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? अ मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स आर झिरो, ऑल एलिमेंट्स आर झिरो इज कॉल्ड नल मॅट्रिक्स ऑर झिरो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट्स, ऑल एलिमेंट्स आर झिरो. ओके, शॉर्टकटमध्ये लिहू शकता तुम्ही. सर्वच्या सर्व एलिमेंट झिरो असतील तर त्याला आपण काय म्हणतो? नल मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल 0 0 0 0 2/2चा घेतला किंवा दुसरा एखादा घ्या 3/3चा. 0 0 0 0 0 0 0 0 0 याला काय म्हणतो आपण? नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्सचे सर्वचे सर्व एलिमेंट झिरो असतात त्याला झिरो मॅट्रिक्स म्हणायचं. ओके, त्यानंतर खूप महत्त्वाचा एक टाईप दिला आहे बघा खाली, अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हे डेफिनेशन बघा. अ मॅट्रिक्स इन विच बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. अ मॅट्रिक्स इन विच बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर झिरो इज कॉल्ड ॲज अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. पण त्याच्यामध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायला पाहिजे होतं आपण. बरोबर आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच
बिलो द डायगोनल एलिमेंट आर झिरो. बघा असं म्हणू शकतो आपण, अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which below the diagonal element are zero. बघा, a square matrix in which below the diagonal elements are zero. A square matrix in which below the diagonal elements are zero. स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये डायगोनलच्या खालचे एलिमेंट झिरो असणाऱ्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो रे? अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल एखादं 1 2 इथं घेऊया 3. बघा पहिली रो घेतली काय रे मी 1 3. दुसऱ्या रोमध्ये काय करतोय मी इथं 0 लिहितोय. बघा इथं हा डायगोनल झाला, असा इकडून इकडं असा डायगोनल झाला. हा डायगोनलच्या खालचा भाग, डायगोनलचा जो खालचा भाग आहे तो 0 असला पाहिजे. डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असली पाहिजे, म्हणजे एलिमेंटचा वरच्या साईडला डायगोनल तयार झाला पाहिजे. बघा असा हा वर डायगोनल तयार झाला ना, बरोबर आहे का? म्हणजे बिलो द डायगोनल एलिमेंट्स आर झिरो, त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? अपर ट्रायंग्युलर. किंवा दुसरे एखादं घ्या एक्झाम्पल 1 2 3 0 4 5 0 0 6. ओके, हा एक मॅट्रिक्स घेतला. बघा आता ह्याच्यात बघा डायगोनल, हा डायगोनल आहे बघा, इथून असा इकडं, बरोबर आहे. हा काय रे? डायगोनल आहे. या डायगोनलच्या खालचे एलिमेंट कसे आहेत रे? 0 आहेत. म्हणून ह्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणायचं? अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. काय अडचण आहे का? नेक्स्ट बघा, नेक्स्ट टाईप लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ह्याच्या अपोजिट डेफिनेशन असणार ना. अपर ट्रायंग्युलरला काय म्हणतो आपण? बिलो द डायगोनल एलिमेंट आर झिरो. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच बिलो द डायगोनल एलिमेंट आर झिरो. मग लोअर ट्रायंग्युलरला काय म्हणणार रे? अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच अबाव द डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which above the diagonal elements are zero. डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असणाऱ्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो रे? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असले पाहिजे. 2 0 1 5. बघा हा डायगोनल आहे, इथनं असं इथपर्यंत असा, बरोबर आहे. हा डायगोनल आहे, हे डायगोनल एलिमेंट आहेत. डायगोनलच्या वरचा एलिमेंट कसा आहे रे? इथं 0 आहे. म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. किंवा दुसरे एखादं एक्झाम्पल बघा, दुसरं सेकंड एक्झाम्पल एखादं घेऊया आपण लोअर ट्रायंग्युलरचं. बघा 3 0 0 5 2 0 7 8 9 घेऊ शकतो आपण मॅट्रिक्स. आता यात बघा बाळांनो, यात बघा या मॅट्रिक्समध्ये हे डायगोनल एलिमेंट आहेत. बघा मी जे निळ्या पेननं दर्शवतोय हे कसले एलिमेंट आहेत रे? डायगोनल एलिमेंट आहेत. ह्या डायगोनलच्या वरचे एलिमेंट कसे आहेत रे? 0 आहेत. मग ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनलच्या वरचे अबाव द डायगोनल एलिमेंट्स आर 0, त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. काय अडचण आहे का याच्यामध्ये? समजलं असेल. नेक्स्ट टाईप बघा आता, सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. त्याच्यामध्येच आपण डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स हा पॉईंट पण शिकणार आहोत. मुद्दाम त्याचं एक्झाम्पल वगैरे मी लिहून ठेवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलरमध्ये डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स हा पॉईंट पण कवर होईल. बघा 11 टाईप काय आहे तुमचा? 11वा टाईप बघा, सिंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड अ सिंग्युलर मॅट्रिक्स इफ
इफ डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0. दिलेल्या मॅट्रिक्सला सिंग्युलर मॅट्रिक्स केव्हा म्हणायचं रे? जेव्हा त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते? 0 येते, तेव्हा त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. इथे दिली बघा, डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0. फॉर एक्झाम्पल दिलं आहे बघा, इथं एक घेतलं ए इज इक्वल टू -3 3 1 -1. आता ह्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचं ते शिकताय तुम्ही. इथं डिटर्मिनंटमध्ये घेतलं बघा, डिटर्मिनंट ए काय येणार? डिटर्मिनंटमध्ये -3 3 1 -1. ह्याच्या समोर सॉल्व्ह करतो, खाली जागा कमी पडते. आता 2/2चं डिटर्मिनंट कसा करतो रे आपण सॉल्व्ह? क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करतो. ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -3 × -1 मायनस ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 × 1. ओके बघा, -3 × -1 3 1चा 3 मायनस मायनस प्लस हे मायनस चिन्ह पुढचं 3 1चा 3 काय येतं रे? 0 येतं. सो दॅट गिवन मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स पण म्हणू शकता. डिटर्मिनंट एची व्हॅल्यू किती आली? 0 आली. असं जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. आता नॉन सिंग्युलर कशाला म्हणायचं रे? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? शॉर्टकटमध्ये बघा, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. बघा, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. शॉर्टकटमध्ये जी डेफिनेशन लिहिली मी. ओके, वरच्यासारखीच डेफिनेशन तुम्ही लिहू शकताय. तरी नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय रे? डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. ओके, डायरेक्ट ह्याचं एक्झाम्पल बघूया. काय एक एक्झाम्पल बघू याचं? 5 - 3 2 4. समजा ए इज इक्वल टू 5 - 3 2 4 हे एक्झाम्पल घेतलं मी. आता हा दिलेला मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे आपल्याला सिद्ध करायचं आहे. नॉन सिंग्युलर आहे केव्हा म्हणू शकतो रे? डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 आलं तर त्याला आपण काय म्हणतो? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बाळांनो हे. सिंग्युलर केव्हा म्हणायचं रे? डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू 0 आली तर सिंग्युलर म्हणायचं. डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 आलं तर काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर म्हणायचं. सॉल्व्ह करूया आता याचा डिटर्मिनंट. बघा, 5 - 3 2 4 समोरच सॉल्व्ह करतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 × 4 -3 × 2. बरोबर, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सुरुवातीला असं डायगोनल एलिमेंटचंच मल्टिप्लिकेशन करायचं. पुन्हा मायनस चिन्ह आणि उरलेल्या एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करा. डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 5 4चा किती येतं? 20 येतं. 20 मायनस मायनस प्लस होणार, प्रोडक्ट आहे 3 2चा 6 म्हणजे काय येतं रे? 26. डिटर्मिनंट एची व्हॅल्यू काय आली? 26 आली. इज इक्वल टू 0 आहे का? नाही. डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणणार. सो दॅट ए इज कॉल्ड अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स किंवा ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असंही म्हणू शकताय तुम्ही. कळलं? बघा, नल मॅट्रिक्स म्हणजे काय? सर्वच्या सर्व एलिमेंट 0 असतात. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 असतात, त्याला काय म्हणतो? अप्पर ट्रायंग्युलर. लोअर ट्रायंग्युलर कशाला म्हणायचं? डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असतात, त्याला काय म्हणतो? लोअर ट्रायंग्युलर. सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? डिटर्मिनंट एची व्हॅल्यू 0 असते, सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. नॉन सिंग्युलर कशाला म्हणायचं? डिटर्मिनंट एची व्हॅल्यू 0 नसते, डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 असं असेल तर त्याला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. ओके, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. आता नेक्स्ट पॉईंट बघा मॅट्रिक्सचा. नेक्स्ट टाईप घेण्याच्या अगोदर एक मॅट्रिक्सचा पॉईंट बघूया महत्त्वाचा. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय बघूया. त्याच्यावरती सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हे दोन टाईप डिपेंड आहेत. कशावरती रे? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सवरती. चला तर बघूया मग ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. बघा, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कसा फाइंड करायचा. अ मॅट्रिक्स इज ऑब्टेन्ड बाय interchanging its rows and column is called the transpose of matrix of given matrix. बघा, a matrix is obtained by
interchanging its rows and columns is called transpose of given matrix. समजा ए हा एखादा मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला. ओके, फॉर एक्झाम्पल बघा इथं घेतो मी. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू एखादा मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला 2 3 4 5. ओके, 2 3 4 5 हा मॅट्रिक्स दिलेला आहे. आता मला याचा ट्रान्सपोज काढायचा आहे. त्याच्या अगोदर ट्रान्सपोज डिनोट कशाने करतो आपण रे? ट्रान्सपोज इज डिनोटेड बाय ए रेस टू टी और ए डॅश. ए रेस टू टी और ए डॅश. ओके, एक्झाम्पल सांगतो म्हणजे डेफिनेशन कळेल तुम्हाला, किंवा मराठीत अगोदर डेफिनेशनचा अर्थ सांगतो. बघा, दिलेल्या मॅट्रिक्सचे कॉलम इंटरचेंज रोजमध्ये करायचे आणि रोज इंटरचेंज कशामध्ये करायचे? कॉलममध्ये. असं केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळतो तो ओरिजिनल मॅट्रिक्सचा काय असतो? ट्रान्सपोज असतो. बघा, दिलेल्या मॅट्रिक्सचे रोजचं कन्व्हर्जन कॉलममध्ये करायचं म्हणजे आडव्या ओळी उभ्या करायच्या, उभ्या ओळी आडव्या करायच्या. असं केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळतो त्याला आपण काय म्हणतो? दिलेल्या मॅट्रिक्सचा काय म्हणतो? ट्रान्सपोज मॅट्रिक्स म्हणतो. काय अडचण? आणि ट्रान्सपोज डिनोट कसा करतो रे? समजा ए हा एखादा मॅट्रिक्स असेल, इफ ए इज द मॅट्रिक्स देन इट्स ट्रान्सपोज इज डिनोटेड बाय ए रेस टू टी और ए डॅश. ट्रान्सपोज कशाने डिनोट करतो? त्या मॅट्रिक्सच्या डोक्यावर टी तर लिहायचं इंडेक्सला किंवा डॅश तर करायचं. त्या पद्धतीनं आपण काय करतो? ट्रान्सपोज डिनोट करतो. मग आता एक्झाम्पल बघा, समजा ए इज इक्वल टू 2 3 4 5 एक्झाम्पल आहे. आता ह्याचा ट्रान्सपोज काढायचा आहे मला. ए रेस टू टी करणार मी ना, बरोबर आहे. एचा ट्रान्सपोज काय होणार रे? ही जी उभी ओळ आहे, उभी सॉरी आडवी ओळ आहे, ही आडवी, तिला मी काय करणार? उभं करणार ना. 2 3 ही रो आहे, रो तिचं कॉलममध्ये कन्वर्जन करा. 2 3 बघा, आडवी ओळ काय लिहिली मी? उभी लिहिली. दुसरी आडवी ओळ काय करा? उभी लिहा. झालं. हा झाला काय याचा ट्रान्सपोज. किंवा एखादं 3x3चे एक्झाम्पल बघा दुसरं. समजा बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. एक जस्ट एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण. आता मला याचा ट्रान्सपोज काढायचा आहे. ट्रान्सपोज बी रेस टू टी म्हणजे बीचा ट्रान्सपोज इज इक्वल टू ही जी आडवी रो आहे तिला कॉलम करा. 1 2 3 बरोबर आहे. 4 5 6 4 5 6 दुसरी रोला कॉलम केला, पुन्हा तिसरी रोला पण कॉलम करा. 7 8 9 हा झाला का ह्याचा ट्रान्सपोज झाला. आता सर्वात महत्त्वाचं बघा, ट्रान्सपोजचा जर ट्रान्सपोज केला मी, समजा ए रेस टू टीचा पुन्हा ट्रान्सपोज केला तर ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो. हे एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज बघायचं बघा, ह्याचा ट्रान्सपोज हा आहे, पुन्हा ह्याचा ट्रान्सपोज केल्यावर पुन्हा ओरिजिनल मॅट्रिक्स मिळणार ना तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज केला तर ओरिजिनल मॅट्रिक्स मिळतो. ट्रान्सपोज म्हणजे काय रे? रो इंटरचेंज इन कॉलम, कॉलम इंटरचेंज इन रो, दॅट इज कॉल्ड अ ट्रान्सपोज ऑफ गिवन मॅट्रिक्स. फिनिश. ओके, आता या ट्रान्सपोजवरती सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हे दोन टाईप डिपेंड आहेत. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणायचं बघा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड अ सिमेट्रिक, किंवा असं लिहितो मी इथं डेफिनेशन बघा. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A is equal to AIJ M into N चा असेल काय असेल ते, is called symmetric matrix if AIJ is equal to AJI, that is असं कळणार नाही तुम्हाला, लगेच सांगितलेलं दॅट इज म्हणतो बघा. दॅट इज A is equal to A raised to T or A raised to T is equal to A. आता AIJ आणि AJI, आय म्हणजे काय रे? नंबर ऑफ रोज, आणि जे म्हणजे काय? कॉलम. आता कॉलम आणि इथं अगोदर जे लिहिले नंतर मी रो लिहिले बघा, म्हणजे आय लिहिले, म्हणजे कॉलम अगोदर रो नंतर, म्हणजे कॉलमचं इंटरचेंज रोमध्ये आणि रोचं इंटरचेंज कॉलममध्ये केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळतो म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज होतो. तो ट्रान्सपोज आणि ओरिजिनल मॅट्रिक्स जर सेम असतील
तर त्या दिलेल्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो? सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो. लक्षात येतंय? बघा ह्याचं एक्झाम्पल घेऊया, नंतर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स घेऊया आपण, किंवा सोप्या भाषेत हे बाकीचं सगळं लक्षात ठेवण्यापेक्षा दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज सेम असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. ह्याचं एखादं एक्झाम्पल घेऊया म्हणजे कळेल तुम्हाला लगेचच. बघा ए इज इक्वल टू, समजा ए इज इक्वल टू एखादा मॅट्रिक्स घेतला आपण, काय रे? 2 3 3 6 2 3 3 6 हा मॅट्रिक्स घेतला. ओके, आता ह्याचा ट्रान्सपोज काढा रे. ए रेस टू टी म्हणजे काय रे? एचा ट्रान्सपोज काढा. बघा इथे लिहितो मी पुढं, एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू. आता मला सांगा एचं ट्रान्सपोज म्हणजे काय रे? आडवी जी रो आहे त्याला उभं करणार मी. हे 2 3 आडवी आहे त्याला उभं करा, 2 3. ओके, पुन्हा 3 6 त्याला पण उभं करा, 3 6. आता बघा बाळांनो, ए आणि एचा ट्रान्सपोजकडे बघा, दोन्ही मॅट्रिक्स कसे आहेत रे? सेम आहेत. सो दॅट ए इज इक्वल टू ए रेस टू टी म्हणणार तुम्ही. म्हणून इथं काय म्हणणार आहे? ए इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणणार. सिमेट्रिक मॅट्रिक्स असं सॉल्व करू शकताय तुम्ही. लक्षात येतंय? आणि त्यानंतरचा लास्ट जो टाईप आहे तुमचा मॅट्रिक्सचा, तो म्हणजे काय रे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कुठला? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणायचं बघा. ओके, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू ए आय जे एम इंटू एन इज कॉल्ड अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ कंडिशन लिहितो बघा, ए आय जे इज इक्वल टू मायनस ए जे आय. बघा ही कंडिशन टाकली, डायरेक्ट डेफिनेशन लिहिण्यापेक्षा कंडिशन टाकली, किंवा दॅट इज म्हणतो बघा दुसरी कंडिशन, ए इज इक्वल टू मायनस ए रेस टू टी, किंवा और ए रेस टू टी किंवा एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू मायनस ए. बघा दिलेला मॅट्रिक्स आणि त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज, ओके, हे जर सेम असतील तर त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. आणि दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज पण कसला रे? निगेटिव्ह ट्रान्सपोज, म्हणजे साईन चेंज करून आलेला ट्रान्सपोज, त्याला आपण काय म्हणतो रे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक. किंवा शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा, दिलेला मॅट्रिक्स ए इज इक्वल टू मायनस ए रेस टू टी असेल, किंवा एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू मायनस ए असेल, तर असं येत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल बघूया, याचं एक एक्झाम्पल घेतल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही बाळांनो. 0 6 - 6 0. बघा ए इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 0 6 - 6 0. ओके, आता मला याचा ट्रान्सपोज काढायचा. ट्रान्सपोज एचा ट्रान्सपोज काढतो अगोदर. बघा हे जे आडवी जी लाईन आहे ती उभी करणार ना मी, 0 6. ओके, आडवी रो कॉलम केलं, ही दुसरी रो तिला पण काय करणार मी? कॉलम करणार. बरोबर आहे? ए रेस टू टी सॉल्व करतोय. याच्याच पुढं मी काय करणार आता बघा बाळांनो, खाली लिहिण्यापेक्षा पुढं लिहितो. यातनं मायनस चिन्ह कॉमन काढावर. चला मायनस चिन्ह मी कॉमन काढलं, इथनं मायनस चिन्ह गेलं, झिरोला चिन्हच नसतं. हे -6मधनं मायनस बाहेर गेलं, +6 आलं बघा. बरोबर आहे? ओके, इथनं मायनस चिन्ह कॉमन काढतो म्हणजे मायनसचं साईन येणार 6ला आणि 0. ओके, आता बघा लक्ष द्या, ए रेस टू टी इज इक्वल टू किंवा एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू, हे मायनसचं चिन्ह आहे तसंच, आणि हा जो मॅट्रिक्स आहे हा 0 6 - 6 0 आहे का इथं? 0 6 - 6 0 हा काय रे? ए आहे. ए म्हणजे एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू ए येत असेल तर तुम्ही काय म्हणणार आहे? सो दॅट ए इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू
सिमेट्रिक मॅट्रिक्स असं आपण एला म्हणू शकतोय. काय अडचण आहे का रे? बघा, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं रे? रोजचं कॉलम आणि कॉलमच्या रोज इंटरचेंज केल्या की त्या मॅट्रिक्सचा काय मिळतो? ट्रान्सपोज मिळतो. सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणायचं रे? दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज जर सेम असतील तर त्याला काय म्हणतो? सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स कशाला म्हणायचं रे? दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा साईन चेंज करून आलेला ट्रान्सपोज, म्हणजेच ए इज इक्वल टू मायनस ए रेस टू एचा ट्रान्सपोज किंवा एचा ट्रान्सपोज इज इक्वल टू मायनस ए असं जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. बाळांनो, आजच्या लेक्चरला आपण जवळजवळ मॅट्रिक्सचे 14 टाईप घेतलेत. जर या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सला धरलं तर किती टाईप होतात? 15 होतात. पण तो पॉईंट म्हणून दिलेला आहे मी तुम्हाला सेपरेट, बरोबर आहे. टोटल 15 पॉईंट घेतलेत, 15 टाईप घेतलेत आपण. त्यानंतर मॅट्रिक्सची डेफिनेशन पण पाहिली. खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. 11वीचा बराचसा भाग ह्याच्यामध्ये आपण कवर केलेला आहे. फक्त अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स आता 11वीचं राहिले. मॅट्रिक्सची ॲडिशन, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, त्यानंतर स्केलरनं मॅट्रिक्सला मल्टिपल करायचं आतमध्ये. हे पॉईंट तेवढे 11वीचे आपले घ्यायचे राहिलेले आहेत. ते 12वीला पण लागतात तुम्हाला, त्याच्यामुळे ते घ्यावंच लागणार आहे. आणि त्यानंतर आपण बघणार आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, रो आणि कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं, मॅट्रिक्सचे एलिमेंट त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीनं करायचं हा पॉईंट घेणार. आणि मग नंतर एक्सरसाइज 1.1कडे जाणार आहे. म्हणजे आपण पूर्णपणे डीपमध्ये घ्यायला लागलो आहे. व्यवस्थित स्टडी करा. मॅट्रिक्स टॉपिक अगोदर घेऊया. हा झाल्यानंतर पुन्हा बघू आपण पेपर सेकंडचा कोणता टॉपिक सुरू करायचा. पहिल्याच सुरू करावा लागणार आहे, पण हा अगोदर टॉपिक कवर करूया. छोटा टॉपिक आहे आणि लवकर संपण्यासारखा टॉपिक आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. ज्या शॉर्टकटमध्ये नोट्स दिलेत त्या नोट्स लिहून घ्या. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.